नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या 28 फेब्रुवारी 2024 रोजी ज्या शेतकऱ्यांना PM किसान सन्मान निधीचा 16वा हप्ता व तसेच नमो शेतकरी निधीचा दुसरा व तिसरा हप्ता ज्या शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा झाला नसेल, मित्रांनो त्यांनी का जमा झाला नाही किंवा त्याला काय कारण असेल, तर या सर्व बारीक गोष्टींचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आपल्या या डिजिटल मनोहर मराठी यूट्यूब चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आपण व्हिडिओकडे वळूया। नमस्कार मित्रांनो, नमो शेतकरी सन्मान निधीचा दुसरा व तिसरा हप्ता व तसेच PM किसान सन्मान निधीचा 16वा हप्ता ज्या शेतकऱ्यांचा अकाउंटला जमा झाले नसतील, त्या शेतकऱ्यांना काय करावे लागणार आहे किंवा त्या शेतकऱ्यांना कोणत्या समस्यांमुळे त्यांना ते पैसे जमा झाले नाहीत, यांचे पूर्ण निरसन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, हे पैसे न पडण्याचे कारण पहिलं असेल तुमची KYC पूर्ण नसेल। मित्रांनो, शेतकऱ्यांनी जवळच्या नजीकच्या सेंटरला जाऊन ती माहिती परिपूर्ण तपास करून घेणे गरजेचे आहे की त्यांची KYC ही ऑलरेडी झालेली आहे की नाही हे चेक करून घेणे गरजेचं आहे। त्याचबरोबर तुमचे बँक खाते हे आधारशी संलग्न आहे का, म्हणजे आधारशी जोडले गेले असेल तरच तुमच्या अकाउंटला हे PM किसान सन्मान निधीचे व नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांना या प्रॉब्लेमचा सामोरे जावे लागते। मित्रांनो, त्यासाठी एक खूप महत्त्वपूर्ण अशी आयडिया मी तुम्हाला देणार आहे आणि ते तुम्हाला करणे गरजेचे आहे। ते जर तुम्ही केले तर मित्रांनो, तुमच्या खात्यावर PM किसानचे व नमो शेतकरी सन्मान निधीचे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणारच। तर मित्रांनो, त्यासाठी काय करावं लागणार आहे तुम्हाला, ज्या लोकांचे पैसे पडले नाहीत, अकाउंटला आले नाहीत, त्यांनी सरळ आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये जायचं आहे आणि तिथं तुमचं नवीन अकाउंट ओपन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, अगोदर ते पण ऐकून घ्या, पोस्ट ऑफिसमध्ये जाताना किंवा जाण्याच्या अगोदर तुम्ही तुमचे आधार कार्ड नवीन अपडेट केलेले असेल तरच अकाउंट उघडा। तुमचे अपडेट नसेल तर पहिले अगोदर आधार सेंटरला जाऊन तुमचे आधार अपडेट करून घ्या, म्हणजे रिन्यू करून घ्या। आधार अपडेट झाल्यानंतर तुम्ही बँक पोस्ट ऑफिसमध्ये जा, तिथं तुम्ही तुमचे अकाउंट उघडून तुम्हाला कुठेही काही जमा करायची गरज नाही। तुमचे ऑटोमॅटिकली आधार हे लिंक होते आणि तुमचे ऑटोमॅटिकली पैसे येणे सुरू होते। मित्रांनो, भरपूर मी स्वतः आपले सरकार केंद्र मी स्वतः चालवतो, भरपूर लोकांचे प्रॉब्लेम मी असे सॉल्व्ह केलेले आहेत। म्हणून मी माझ्या अनुभवाने तुम्हाला सांगतोय की जे शेतकरी या सवलतींपासून, या गव्हर्नमेंटच्या लाभापासून वंचित असणार, तर मित्रांनो त्यांना माझी एक विनंती आहे की तुम्ही तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये किंवा SBI बँकेत जाऊन जनधनचे अकाउंट ओपन करा। ते पण तुम्ही तुमचं KYC करूनच अकाउंट ओपन होतं आहे, म्हणून तुम्हाला दोघंही कोणत्याही प्रकारे तुम्हाला अकाउंट ओपन करता येणार आहे। पण त्याआधी तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करणं गरजेचं आहे। जोपर्यंत तुम्ही आधार अपडेट करणार नाही, तुमचे खाते हे आधारशी संलग्न होणार नाही। म्हणून तुमचे आधार अपडेट करा, नंतर मग अकाउंट उघडा। तुमचे अगोदर असेल कोणत्या बँकेत, अदर बँकेत, कोणत्या बँक ऑफ महाराष्ट्र असेल, युनियन बँक असेल, ॲक्सिस बँक असेल जे असेल ते, मित्रांनो तुमचे जर त्या अकाउंटमध्ये पैसे जमा होत नसतील तर हा एक पर्याय करा। मित्रांनो, तुम्हाला अकाउंट ओपन करत असताना काही अडचणी येत असतील तर मित्रांनो आपल्या या डिजिटल मनोहर यूट्यूब चॅनलच्या कमेंट्स करा, नाहीतर आपल्या टेलिग्राम ग्रुपला भेट द्या। मित्रांनो, तुमच्या शंकांचे निरसन करण्याचा पूर्ण प्रयत्न माझी टीम करेल। मित्रांनो, यापूर्वी आपल्या चॅनलवर कोणी नवीन आले असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।